नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन हा टॉपिक घेऊ. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन हा टॉपिक आपल्याला आता घ्यायचा आहे. हा पण टॉपिक खूप सोपा आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या आणि प्रॅक्टिस करत चला. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असेल. पहिले एक्झाम्पल, x इज इक्वल टू 380 स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 280 क्यूब. फाइंड dy बाय dx. बघा, पहिले आपल्याला दिले x इज इक्वल टू 380 स्क्वेअर, बरोबर, अँड y इज इक्वल टू 280 क्यूब. आपण या दोघांचे डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू t वी गेट, बघा, x चा डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dt. रूलनुसार बघा, जो हा 2 आहे 2 पुढे येतो, कारण 3 येतो आपल्याकडे कॉन्स्टंट आहे, ते लिहून घ्यावं अगोदर. 3a कॉन्स्टंट. टी स्क्वेअर मीन्स एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय होतो? एन एक्स रेस टू एन मायनस 1. मग त्या कंडिशननुसार 2 पुढे येणार, म्हणजे हा झाला 2t, बरोबर. म्हणजे 2 3 जार 680 हे निघालं आपल्याकडे dx बाय dtचा. या टर्मचा बघा, dy बाय dt. वायचा टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ, dy बाय dt. पुन्हा 2a कॉन्स्टंट, टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन. काय फॉर्म्युला? एन एक्स रेस टू एन मायनस 1. त्या कंडिशनने हा होईल 3t स्क्वेअर, बरोबर. 2 3 जार 680 स्क्वेअर. याला म्हणून क्वेश्चन नंबर 2. फाइंड आउट काय करायचं आहे? dy बाय dx. बघा, therefore dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. dy बाय dt 680 स्क्वेअर अपॉन dx बाय dt 680. Therefore dy बाय dx इज इक्वल टू 6 से 6 से विल गेट कॅन्सल. t इथला टी स्क्वेअर मधला एक टी कॅन्सल, ओनली आन्सर t. हे संपलं एक्झाम्पल. अशा पद्धतीने सोपे सोपे एक्झाम्पल असतात. प्रॅक्टिस करायची असेल पॅरामेट्रिक फंक्शन, खूप सोपा टॉपिक आहे. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल, x इज इक्वल टू 80 स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 280. फाइंड dy बाय dx. बरोबर. बघा पुढे एक्झाम्पल लिहून घ्या. x इज इक्वल टू 80 स्क्वेअर अँड y is equal to 280. Differentiating with respective to t, we get x चा डेरिव्हेटिव्ह dx upon dt, a constant, t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t means 280, बरोबर. पुढे बघा, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt, 2a कॉन्स्टंट, t चा डेरिव्हेटिव्ह 1 मीन्स 2a 1 जार 2a, बरोबर. बघा पुढे काय फाइंड आउट करायचं आहे? dy बाय dx. फॉर्म्युला dy बाय dt अपॉन dx बाय dt. dy बाय dt 2a अपॉन dx बाय dt 280. 2a will get cancel. Therefore dy by dx is equal to 1 upon t. इथला 2a will get cancel, 1 upon t. हे आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू. म्हणजे असे पॅरामेट्रिक फंक्शनचे एक्झाम्पल असतात. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल घेऊया. खूप महत्त्वाचं एक्झाम्पल. बघा, थर्ड एक्झाम्पल व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. x इज इक्वल टू e raised to cos 2t
and y is equal to e raised to sine 2t. Prove that dy by dx is equal to minus y log x upon x log y. हे आपल्याला आता प्रूव्ह करून द्यायचं आहे. बघा, आपण इथे घेऊया x इज इक्वल टू e रेज टू cos 2t and y इज इक्वल टू e रेज टू sin 2t. बरोबर. बघा, आता हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, याला लॉगरिथमिक, इकडे जाताना तो लॉगरिथमिक फॉर्ममध्ये होणार आहे. म्हणजे कसं, हा होईल लॉग x इज इक्वल टू कॉस टी. याचंही तसंच करा, एक्सपोनेन्शियल इकडे जाऊन लॉगरिथमिक, लॉग y इज इक्वल टू e रेज टू log y इज इक्वल टू साइन 2t. लक्षात, असं मॉडिफिकेशन आपण करून घेतलं. आता एक्सच्या टर्मचा आणि वायच्या टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स वी गेट. बघा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dt, e रेज टू कॉस 2t चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू कॉस t चा असणार आहे. टू बी कंटिन्यू डेरिव्हेटिव्ह कॉस 2t. बरोबर. बघा, e रेज टू कॉस 2t इंटू कॉस 2t चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2t टू बी कंटिन्यू डेरिव्हेटिव्ह 2t. बघा पुढे, e रेज टू कॉस 2t इंटू मायनस साइन 2t चा डेरिव्हेटिव्ह 2. चा व्यवस्थित मॉडिफिकेशन करा. मायनस नंतर हा 2 e रेज टू कॉस 2t इंटू साइन 2t असे आपण व्यवस्थित अरेंजमेंट करून घेतले. बघा, मायनस 2 e रेज टू कॉस 2t, e रेज टू कॉस 2t काय व्हॅल्यू आहे x, टाका इथे x इंटू पुढे काय साइन 2t. बघा, काय इथे साइन 2t, साइन 2t चा काय आहे आपल्याकडे लॉग y. ओके, गेला म्हणा क्वेश्चन नंबर 1. आता जसं आपण एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढून घेतला त्याच कंडिशनने आपल्याला वायच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. बरोबर. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू साइन 2t, e रेज टू साइन 2t चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू साइन 2t टू बी कंटिन्यू डेरिव्हेटिव्ह साइन 2t. बरोबर. बघा पुढे, e रेज टू साइन 2t इंटू साइन 2t चा डेरिव्हेटिव्ह कॉस 2t टू बी कंटिन्यू डेरिव्हेटिव्ह 2t. जसं वरती आपण पहिल्या टर्मचं केलं तसंच खालच्या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं. सेम प्रोसेस करतोय आपण. e रेज टू साइन 2t इंटू कॉस 2t चा डेरिव्हेटिव्ह इंटू 2. बरोबर. करा व्यवस्थित मॉडिफिकेशन. 2 पुढे इंटू e रेज टू साइन 2t इंटू कॉस 2t. बरोबर. बघा, 2 ॲज इट इज e रेज टू साइन 2t. बघा आपल्याकडे e रेज टू साइन 2t काय व्हॅल्यू आहे y, म्हणून इथे मी टाकतोय y. कॉस 2t, कॉस 2t ची काय व्हॅल्यू आपल्याकडे लॉग x, म्हणून इथे आपण घेतला लॉग x. बरोबर. याला म्हणून आपण क्वेश्चन नंबर 2. बरोबर. dx बाय dt dy बाय dt करा इथे. बघा, dy बाय dx हे फाइंड आउट करायचं होतं, म्हणजे प्रूव्ह दॅटच करायचं आपल्याला. इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. चला आपण आता व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. बरोबर. dy बाय dt. बघा, dy बाय dt ची काय व्हॅल्यू आली आपल्याकडे, dy बाय dt ची 2y log x. टाका इथे 2y log x अपॉन dx बाय dt. dx बाय dt ची काय व्हॅल्यू आली मायनस 2x log y, मायनस 2x log y. बरोबर. 2 विल गेट कॅन्सल, मायनस साइन आहे, मायनस साइन आपण कॉमन घेऊया. कोण आहे वरती y log x अपॉन x
लॉग वाय हे झालं तुमचं प्रूव्ह. हे एक्झाम्पल 4 मार्कला येत असतं प्रूव्ह करण्यासाठी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. जर एक्झाम्पल तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्यातून हे एक्झाम्पल क्लिअर करून घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. धन्यवाद. मी पॅरामेट्रिक फंक्शनची काही होमवर्कसाठी एक्झाम्पल घ्या, यांची प्रॅक्टिस करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. फक्त मागचे जे काही व्हिडिओ मी बनवलेले आहेत पॅरामेट्रिक फंक्शनवर ते एक्झाम्पल तुम्ही रिपीट करत चला, रिपीट बघत चला, त्याची प्रॅक्टिस करत चला, नक्कीच तुम्हाला हे 2 एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. बघा, पहिले एक्झाम्पल मी तुम्हाला दिले एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थिटा, वाय इज इक्वल टू बी साइन क्यूब थिटा. सेकंड एक्झाम्पल आपल्याकडे आहे इज टू ब्रॅकेट थिटा साइन थिटा अँड वाय इज इक्वल टू ए ब्रॅकेट मायनस कॉस थिटा. प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला हे एक्झाम्पल जमेल. धन्यवाद.